निवडणुकांमध्ये उमेदवार घरोघरी जाऊन लोकांना हात जोडून मतं मागत होती. तुम्ही आम्हाला निवडून द्या, तुमच्या सर्व मूलभूत प्रश्नांचं आम्ही निराकरण करू, तुमच्या सर्व सुविधा देण्याचं काम आम्ही निष्ठेने पार पाडू. मात्र असं कुठेही होताना आज आपल्याला दिसत नाहीये. प्रभाग 35 मध्ये बिनविरोध महापालिकेत गेलेल्या व महापौर झालेल्या मंजुषाताई नागपुरे राहतात. मात्र या प्रभागामध्ये दररोज वाहतूक कोंडी प्रचंड मोठ्या प्रमाणात होत आहे. रस्त्यावरचे लाईट 15-15 दिवस गायब होत आहेत. याशिवाय प्रचंड खड्डे या प्रभागामध्ये असताना सुद्धा महापौर मंजुषाताई नागपुरे व इतर 3 नगरसेवकांना मुळीच वेळ नाहीये. तुम्ही महापालिकेमध्ये लोकांची कामं करण्यासाठी गेलेला आहात, लोकांचे मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेलेला आहात. मात्र असं होताना कुठेही दिसत नाहीये. लोकांनी प्रचंड विश्वासानं तुम्हाला मतदान करून निवडून दिलं, त्या मतांचा आदर राखणं हे तुमचं काम आहे. मंजुषाताई नागपुरे यांनी महापौर झाल्यानंतर जागल्या नावाची कॉन्सेप्ट आणली. मात्र हा जागल्या नेमका जागा आहे की झोपला आहे हेच पुणेकरांना माहिती नाहीये. या जागल्याचं नेमकं काम काय, तर क्षेत्रीय कार्यालयातल्या सर्व भागामध्ये पायी फिरून रस्त्यावर पडलेले खड्डे, तुटलेले फुटपाथ व इतर कोणत्याही समस्या असतील तर त्यांचं निराकरण करणं. मात्र अशी कोणतीही जागल्या नावाची कॉन्सेप्ट आतापर्यंत पुणेकरांना दिसलेली नाहीये. पीएमसी केअर ऍप हे ऍप तर केवळ फसवा ऍप आहे. याच्यावरती जर फोटोसहित कुठल्याही समस्या जर टाकल्या तर केवळ आश्वासन मिळतं, काम होईल. मात्र आजपर्यंत याच्यातून कोणतंही काम झालेलं पुणेकरांना दिसलेलं नाहीये. पीएमसी केअर ऍप मधनं कोणत्याही आश्वासनांचं निराकरण होत नाही. म्हणजे केवळ आश्वासनांचा फार्स दिला जातोय. मी या माध्यमातून सांगू इच्छिते की पुणेकरांना स्वतःच्या मूलभूत हक्कांसाठी रस्त्यावरती येण्याची वेळ आणू नका. कारण पुणेकरांनी अत्यंत विश्वासानं तुम्हाला निवडून दिलेलं आहे. एक हाती सत्ता महापालिकेमध्ये दिलेली आहे. त्याचं प्रामाणिक काम बजावण्याचं काम तुमचं आहे. या माध्यमातून तुम्ही सर्व नगरसेवकांना तुमच्या सहित सूचना द्या की लोकांचे मूलभूत प्रश्न त्वरित सोडवले गेले पाहिजे. खड्डेमुक्त रस्ते आणि वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका ही झालीच पाहिजे. एवढीच माफक अपेक्षा पुणेकरांची आहे. मात्र ती होताना दिसत नाहीये. अजूनही तुम्ही याच्यावरती काम करणं अपेक्षित आहे. पुणेकर तर कायम जागृतच असतात. मात्र हा जागल्या नेमका कोण आहे हे पुणेकरांना समजणं तितकंच महत्वाचं आहे.